लातूर पंचायत समिती गटविकास अधिकारी तुकाराम भालके यांच्या घरावरती भ्याड हल्ला करून 10 लाखांच्या वसुलीसाठी अधिकाऱ्याला वेठीस धरल्याची घटना घडली आहे। लातूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तुकाराम भालके यांना घरभाडे वाढवून द्या, अन्यथा आत्ताच घर रिकाम करा अशी मागणी करत घरात घुसून भालके यांच्यासह त्यांच्या पत्नी आजी सासू यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करून धक्काबुक्की केल्याची घटना छत्रपती संभाजी महाराज चौकाजवळ एका उच्चभ्रू सोसायटीत घडली आहे। या घटनेचा निषेध म्हणून विविध संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे आरोपींवरती कायदेशीर कारवाई करून दोषींना अटक करण्याची मागणी केली आहे। नेमकी घटना काय घडली आहे, तुकाराम भालके यांच्या पत्नी माध्यमांसमोर काय बोलतायत ते देखील ऐका। घटनाक्रम सांगते, म्हणजे त्या कारण की तो आमच्यासाठी खूप गंभीर क्षण होता आणि जर ती घटना खरंच काही घडली असती तर ती आता जी कोलकात्याची केस झाली यापेक्षा मोठी घटना नसती। 9 तारखेला सकाळी आम्ही आमच्या कामात व्यस्त होतो। माझे मिस्टर वरती आंघोळ करत होते आणि घरी सकाळी आरतीची तयारी चालली होती। आजी पुढे बसलेल्या होत्या। अचानक काही महिला आल्या आणि घरात घुसल्या आणि म्हटलं की गोविंद भाऊने आम्हाला हे घर दिलेलं आहे, आम्हाला आमचं सामान यात शिफ्ट करायचं आणि तुमचं काढायचं आहे। मग एक पूर्वीच्या काही घटना घडल्या होत्या त्यावरून मला थोडा हलका अंदाज आलाच। मी तशीच वरती धावत गेली आणि यांना म्हटलं की काही बाया आलेल्या आहे, तुम्ही खाली अजिबात जाऊ नका। मी सावध केलं आणि यांना ज्या स्थितीत आहे त्या स्थितीत आम्ही वरती टेरेसवर नेला आणि टेरेसचा दरवाजा लावून दिला आणि आमचा जो टेरेसचा भाग आहे तो पूर्ण सीसीटीव्ही मध्ये आहे, म्हणजे साहेब तिथे आहे हा त्याचा खरा पुरावा आहे आणि त्या बायांच्या किंवा त्या माणसांच्या पुढे साहेब नाही आलेले आहे किंवा साहेबांचा आणि त्यांचा आमोरासमोर काहीच म्हणजे संबंधच आलेला नाही, काही त्यांची भेटच झालेली नाही। आम्ही दोघेही मग 2-3 तास वरतीच होतो आणि आम्ही घाबरलेल्या स्थितीत होतो। या स्थितीत आम्ही सगळीकडे फोन केले, हे केले, सगळं आमचे प्रयत्न चालू झाले आणि मग थोड्या वेळाने पोलीस आलेत आणि पोलिसांनी PSI श्रृंगारे आलेत आणि त्यांनी मग हे सगळं झाल्यामुळे कॉलनीतले लोक थोडे गोंधळून गेलेत आणि आलेत, काय झालं। तेव्हा कॉलनीतले काही ज्येष्ठ व्यक्ती त्या PSI शिंगारेला बोलायला लागले। तेव्हा ते PSI शिंगारे त्या कॉलनीतल्या लोकांना इतकं म्हणजे त्यांचं बोलणं ॲरोगंट होतं आणि जे लोक घुसलेले होते त्यांच्याशी नम्रतेने बोलत होते। हे खरंच गोष्ट संशयास्पद वाटली आम्हाला। टेरेसवर गेलो आणि मग मला थोडी स्थिती गंभीर वाटली। मला आणि त्यांच्या जे दिवसभर थांबले होते ते ज्या बाया आणि माणसं, त्यांचा एकच फोकस होता की साहेब पुढे यावं, त्यांच्या प्रत्यक्ष पुढे यावं। मग आम्हाला एकंदरीत अंदाज होता की हा सगळा प्रकार साहेबांना अडकवण्याचा आहे। मग आम्ही लकीली आमच्या टेरेसचं काय आहे ना, वरती हे आहे आणि रो हाऊस असल्यामुळे घराला घर लागून आहेत। तेव्हा मी बॅग भरली त्यांची आणि त्यांना एका घरावरून दुसऱ्या घरात असं शेवटी पाठवून त्यांना आम्ही आमच्या कॉलनीतनं बाहेर पाठवून दिलं आणि घरात मग मी, माझी 6 वर्षाची मुलगी, माझा मुलगा आणि आमच्या 90 वर्षाच्या आजी आमच्या सोबत राहतात। आता आम्हाला वाटलं की आम्ही हे म्हणाले काही झालं तरी तुम्ही दरवाजे वगैरे लॉक करून द्यायचे। सगळीकडून आम्ही आतून दरवाजे लॉक केले आणि आम्ही आत बसलो। फोटो वगैरे काढले ग्रुपचे पोलीस लोकांनी की आम्ही इथे आहोत याचा पुरावा कदाचित त्यांना द्यायचा असेल आणि 15 मिनिट हे वाक्य त्यांचं होतं। मग 15 मिनिटं गेले आणि जसे पोलीस बाहेर गेलेत तसे सगळे हे गुंडे मंडळी सकाळपेक्षा दुपटीच्या संख्येने आले आणि आक्रमक होऊन आले की ते बाहेरच येऊन उभे होते। आम्हाला वाटलं की ते बाहेरच राहतील, जसे सकाळी पूर्ण दिवसभर काही वेळ थांबले 1-2 तास तसे बाहेर थांबतील। त्यातले काही गुंडे आम्हाला दुपारी अशी म्हणतही होते की सकाळ आहे मग रात्री बघा तुम्ही काय होईल, पण आम्ही ती गोष्ट तेवढी मनावर घेतली नाही। आणि मग 9च्या सुमारास म्हणजे 8:40च्या सुमारास एक माणूस आलेला होता आणि त्या व्यक्तीचं नाव आम्हाला आमच्या शेजारच्यांकडनं कळलं। ते कोणीतरी गोलाईमध्ये असलेले साबदे वगैरे आहे आणि साबदे आणि घरमालकचा जो गोविंद खंदाळे होता तो मुलगा नव्हता, यावेळी नवीन मुलगा आला होता ते गुंडे घेऊन, त्यांचं नाव सुनील खंदाळे आहे। त्यांनी लोखंडी रॉडनी जो लोखंडी दरवाजा असतो मेन गेट बाहेरचा त्याला तोडलं
आम्हाला घाबरून गेला. आम्ही सगळे खूप घाबरून गेलो आणि स्थिती इतकी गंभीर होती की आमच्या ज्या आजा सासू आहे माझ्या, त्या 90 वर्षाच्या आहे, फिटच्या पेशंट आहे आणि शिवाय 2 दिवसापूर्वी त्या पाठीवर पडलेल्या होत्या. त्यामुळे मणक्याचा त्यांचा त्रास, मणक्याला खूप त्यांना इजा झाली होती. तशांना घेऊन मला वरती जाणं, माझ्या मुलीला हे करणं, त्यांना पकडून माझ्यासाठी फक्त 5 मिनिटं होते. त्या आजीला मी पहिले वरती सोडलं, त्यांना हे केलं, शेजारच्यांना फोन लावले की तुम्ही तुमचे दरवाजे उघडे ठेवा. आणि इकडे माझा मुलगा सीसीटीव्हीचं ते जे काय म्हणते डीव्हीआर काढण्यात किंवा ते जे काही घेता येईल त्यांचा पुरावा म्हणून ते करण्यात होता. माझ्यावर एवढी जबाबदारी होती की आजीला आणि 6 वर्षाच्या मुलीला वरती सुरक्षित दुसऱ्यांकडे सुरक्षित ठिकाणी पाठवणं. आणि हा थोडा आक्रमक, म्हणजे आक्रमक नाही म्हणता येईल, काही होत नाही, थांब मी थांबतो, तू जा, याला ओढत वरती नेणं, डीव्हीआरचं हे करणं. आणि घरात इतक्या मौल्यवान वस्तू होतात, त्याचा वगैरे सगळा विचार माझ्या डोक्यात येत होता, सोनं नाणं. पण तो सगळा विचार करून मला यांचा फोन आला, म्हटलं की तू ज्या स्थितीत आहे त्या स्थितीत तू बाहेर निघ. केवळ 30 सेकंदाचा किंवा 30 सेकंद किंवा 1 मिनिटाचा फरक झाला असेल. आम्ही लकीली त्या ताईनी आला, आमच्या आजीला मी उचलून त्या तिकडे ढकललं आणि मी बाहेर निघाली मुलाला ओढत नाही आणि ते लोकांनी घरात एंट्री केली. जर मी त्यांच्या कचाट्यात सापडली असती तर कोलकाता ट्रॅजेडीपेक्षा वेगळं काहीच नसतं, मला एवढंच म्हणायचं आहे. आणि त्यावेळी जेव्हा आमच्यावर जे हे झालं ते इतकं भयानक आहे. आज मला तुम्हाला शब्दात सांगणं किंवा व्हिडिओ बघण्यात हे खूप सोपं वाटत असेल, पण जेव्हा माझ्यावर ती गोष्ट घडली ना, ती इतकी भयानक होती. संगप्पा स्वामी, स्टार महाराष्ट्र न्यूज, लातूर.